ज्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत महाजिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष आणि संत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडून गेले। त्यांनी लढा, त्यांनी चळवळी केल्या, त्या फक्त समाज सुधारणेच्या, स्त्री सक्षमीकरणाच्या आणि अंधश्रद्धेच्या। पण आजही या महाराष्ट्राच्या मातीतल्या काही स्त्रिया अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन तांत्रिक मांत्रिकांच्या गळ्यात पडत आहे। आज आपल्या महाराष्ट्रातलं स्त्री संरक्षणासाठी सर्वोच्च मानले जाणारे पद म्हणजे महिला आयोग, आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आज एका मांत्रिकाच्या पायदून पाणी पित आहे। तो मांत्रिक एका ट्रस्टचा अध्यक्ष आहे, त्या ट्रस्टच्या रुपालीताई चाकणकर हा सदस्य आहे। मग खरंच जर महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा अंधश्रद्धा बाळगून जर एका मांत्रिकाच्या पायदून पाणी पित असेल, त्याला जर छत्र देत असेल, तर खरंच आपल्या महाराष्ट्रातल्या महिला ह्या सक्षम आहे का? महिला खरंच सक्षमीकरण होणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि ज्या अशोक खरातावर 58 लैंगिक शोषणाच्या क्लिप मिळाल्या, त्या अशोक खराताच्या ट्रस्टच्या सदस्य होत्या आणि एका पत्रकाराने 2025ला त्या अशोक खरातावर एक लैंगिक शोषणाचा आरोप केला होता। त्या लैंगिक शोषणाचा आरोप केला असताना रुपालीताई चाकणकर यांनी त्या पत्रकाराला माफी मागण्यास भाग पाडलं। पण खरंच एवढा पाठबळ जर त्या अशोक खराताला रुपालीताई देत असेल, तर मग खरंच रुपालीताई या त्या महिला आयोगाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीच्या होत्या का? हाच एक प्रश्न इथल्या मुख्यमंत्र्यांना आहे, गृहमंत्र्यांना आहे। मग खरंच आज त्या रुपालीताईंना त्या पदावरून निवृत्त केला जाईल का?